राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयामध्ये हजेरी। आरएसएस अपमान प्रकरणी नवीन जमीनदार सादर केला। हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे नवीन जमीनदार। ठाण्यात राहुल गांधींच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। भाजप युवा मोर्चाची जोरदार घोषणाबाजी। एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध। रोहित पवार यांच्याकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार। रोहित पवार यांची आक्रमक भूमिका। व्हीएसआर कंपनीमागे प्रभावशाली लोकांचा हात। पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात। रोहित पवारांचं वक्तव्य। तर ब्लॅक बॉक्सबाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप। मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे। राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची दिलगिरी व्यक्त केल्यानं खटला मागे। राऊतांकडून अद्वै हिरेंवर चुकीची माहिती दिल्याचा आरोप। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला। धनंजय देशमुखांच्या दाव्यानं मोठी खळबळ। कृष्णा आंधळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार। 6 महिन्यांमध्ये मिळालेली माहिती धनंजय देशमुखांनी सीआयडीला दिली। मनोज जरांगेंचा बुलढाण्यातील चिखला गावच्या नागरिकांसोबत संवाद। शिवजयंतीला शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद झालेला होता। वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात। शिर्डीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक। 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर धर्मांतर आणि लग्नासाठी दबाव। मुख्य आरोपी इरफान शेखला अटक। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। गोरगरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी। बदलापूर पोलिसांकडून 3 महिलांना अटक। वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधल्यानंतर हा प्रकार समोर।